आता पुन्हा एक असा गुळाचा ड्रॉप असा घालून बघूया पाण्यात। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग 1394। आणि आज आम्ही मस्त असे शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहोत आणि ते पौष्टिक असतात, उबदार पण असतात आणि गुळ असतं त्याच्यात मुख्य म्हणजे। आणि हे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार, त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते चला। हे बघा, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी 300 ग्रॅम आणि 250 ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे, एवढाच साहित्य। पहिल्यांदा आम्ही एक चुलीवर अशी कढई ठेवूया आणि त्याच्यात हे शेंगदाणे भाजून घेऊया, त्याची सालं वगैरे काढून घेऊया आणि त्याचा कच्चेपणा पण घालूया। शेंगदाणे आमचे बघा भाजून झालेले आहेत आणि त्याचा सालं पण ही बघा अशी येत आहे ती बघा, आणि त्याचा कच्चेपणा पण गेलेला आहे। आता ते आम्ही उतरून घेऊया। आणि गरमच कढईत असे 2 मिनिटं असे परत चमच्याने असे परतून घेऊया। आता आम्ही कढईतले एका ताटात ओतून घेऊया आणि थंड असे करूया। हे बघा, जरा थंड झालेले आहेत, आता आम्ही त्याची सालं अशी काढून घेऊया। त्याची सालं वगैरे अशी काढून झालेली आहे, आता ती आम्ही सुपात असे ओतून घेऊया आणि ते असे पाखडून घेऊया। चुलीवर एक आम्ही आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात हे 250 ग्रॅम असं गुळ घालून घेऊया। चुलीची फ्लेम अशी स्लो करूया। त्याच्यात 1 चमचा असं तूप घालूया। ते असं परतून घेऊया, वितळून घेऊया गुळ। गुळ व्यवस्थित वितळलेला आहे आणि आता त्याचा असा पाक करून घेऊया। आणि एका वाटीत थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यात थोडं असं 2 ड्रॉप असं गुळ घालून बघूया। अजून थोडा व्हायचा आहे, अशी गोळी व्हायला पाहिजे। बघा, अजून जराशी व्हायला पाहिजे गोळी। बघा, घट्ट अशी झालेली नाही, अशी मऊसूत झालेली आहे। पुन्हा 2 मिनिटं असं ढवळून घेऊया। आता पुन्हा एक असा गुळाचा ड्रॉप असा घालून बघूया पाण्यात। ही बघा, आता व्यवस्थित अशी गोळी होत आहे। आता आम्ही त्याच्यात शेंगदाणे घालूया। असे परतून ढेपेचं गुळ घ्यायचं नाही किंवा चिकीचं घ्यायचं नाही। मार्केटमध्ये लाडवांचं गुळ असं वेगळं मिळतं, ते आणायचं। हे बघा, आणि आता आम्ही हे उतरून घेऊया। आणि गरम असतानाच ताटात काढून घेऊया। जरा असं थंड होऊ दे। बघा, मिश्रण आता जरा असं थंड झालेलं आहे आणि आता आम्ही हाताने असं थोडं पाणी लावूया, थंड पाणी। तेल तूप वगैरे लावायचं ना, नंतर ते हात भाजणार। आणि थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं हातावर आणि असे लाडू बनवायचे।
अशा पद्धतीने लाडू बनवायचे. हे बघा, पुन्हा जरा हाताने असं पाणी लावायचं. अशा प्रकारे सर्व लाडू आम्ही असे बनवून घेऊया. हे बघा, असे सर्व लाडू असे बनवून झालेले आहेत. आणि हे बघा, 300 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आणि पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम गुळ घेतले. त्याचे मोठे असे लाडू बनवलेले आहेत. ते बघा किती झालेले, 3 3 6 3 3 9 10 11 झालेले आहेत. आणि पाणी लावून असा शेप द्यायचा आणि नंतर ते जरा असे पसरल्यासारखे होणार. पुन्हा एकदा असा थंड झाले की शेप द्यायचा. मग ते व्यवस्थित असे गोल गरगरीत होतात. हे बघा, आणि पहिल्यांदा हे मिश्रण आहे ना ते घट्ट होणार म्हणून जरा जरा शेप देऊन असे ठेवायचे आणि त्यांना पुन्हा एकदा असा शेप द्यायचा. मग हे व्यवस्थित होणार. आणि अजून ते मऊ आहेत, आणखी अर्ध्या तासाने व्यवस्थित असे घट्ट होणार ते. हे बघा, आम्हाला एवढे लाडू एवढे आकाराचे असे आवडतात. बाजारात ते पॅकेट मध्ये भेटतात ना, ते एका लाडूचे 2 लाडू असे असतात, बारीक लाडू असतात. हे आता 11 लाडू झालेले आहेत ना, ते 22 लाडू होणार, 23 पण होणार. पण आम्हाला एवढ्या साईजचे आणि असे खायला आवडतात म्हणून आम्ही असे मोठे लाडू बनवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये, पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही लाडू बनवू शकता. आणि हे लाडू एकदमच असे छान होतात. केमिकल विरहित असं गुळ वगैरे घेऊन हे केलेले आहे. ते एकदमच असे छानच लागतात हे लाडू. हे बघा, आम्ही आता ते दुसऱ्या प्लेट मध्ये असे काढून घेतलेले आहेत. आणि लाडू बघा किती छान झालेले आहेत ते. बघा, हे बघा, हे बघा, अशा रीतीने आम्ही शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवलेले आहेत. थंडी पण कडाक्याची अशी पडतच आहे. आणि आता हे लाडू आता मी खाऊन तुम्हाला दाखवणार आहे. बघा, एक लाडू असा घेतलेला आहे आणि तो आता खाऊन दाखवते. एकदमच असा कुरकुरीत झालेला आहे आणि दाताखाली शेंगदाणे येतात, गुळ येतं आणि एकदमच असे छान लागतात. हे बघा, मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत आणि मला हे लाडू खूपच आवडतात. आणि मी एका वेळी 2 असे लाडू एक बसलेल्या जागी खाते. आणि तुम्ही पण असे लाडू घरी बनवा आणि तुम्ही खा, तुमच्या मुलांना द्या. आणि तुम्ही स्वतः बनवले की तुम्हाला अजून ते छान लागणार आणि त्याची टेस्ट पण अजून रुचकर होणार बाजारातल्या लाडूपेक्षा. आणि म्हणूनच तुम्ही हे करा, जरा हाताने पाणी लावा, तेल तूप लावू नका, नाहीतर हात असे जळण्याची, चटके लागण्याची अशी शक्यता असते. आणि असेच तुम्ही लाडू घरी बनवा. आणि आमची व्हिडिओ आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा. बाय.